मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे. बघा आलं बरोबर. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे. इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. अशी विश्वरूपाने सर्व प्रपंच रचना गिळलेली पाहून, ही प्रपंच रचना गिळलेली पाहून अर्जुनाच्या मनाचे मन पण स्फुरत नव्हते. म्हणजे मनाच्या बाह्य विषयांविषयी होणारा संकल्प विकल्पात्मक व्यापार बंद पडला. हे मनाचं स्वरूप आहे संकल्प आणि विकल्प. तर त्या मनात संकल्पही नव्हता आणि कुठला विकल्पही नव्हता. म्हणजे तो इतक्या सूक्ष्म मनाच्या जाणीवेत निघून गेला की मनातीत झाला. ही ती मनातीत अवस्था लक्षात झालं. आणि ते ताटस्थ्या बुद्धी आपणपे न सावरे, आणि बुद्धीचा निश्चयाचा व्यापार करीनाशी झाली. म्हणजे बुद्धी जे ठरवते की नाही, बुद्धीचं काम काय आहे, सारासार विचार करून ती बुद्धी निर्णय देते. असं आपण पाहिलं ध्यानवर्गामधून आपण हे पाहतो. तर हा जो सारासार विचार करून निर्णय द्यायची प्रक्रिया आहे, ती निर्णय द्यायचा विषयच नाही, कारण संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. म्हणून बुद्धीला एक प्रकारे तटस्थता प्राप्त झाली असं म्हणतात. व इंद्रियांच्या प्रवृत्ती माघार्या होऊन हृदयाच्या ठिकाणी एकवटल्या. आता बघा, आता या ज्या सर्व वृत्ती आहेत आपल्या, या सर्व वृत्ती आपल्या मन बुद्धीशी खेळत असतात. आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सर्व गोष्टींवर अंतरंग चतुष्टय, ते हृदय आहे आपलं. हे हृदय नाही. आपण हृदयाशी एकत्र आल्या म्हणजे या हृदयाशी आला असं वाटतं. या हृदयाचा आणि आध्यात्मिक हृदयाशी संबंधच नाही. मी मागे पण सांगितले तुम्हाला लक्षात. त्यामुळे त्याचं हृदय कुठे आहे आता ते विचार करा. अर्जुनाचं हृदय आता त्याच्या गुरुस्थानाच्या पुढे चाललेलं आहे. तो आज्ञाचक्राच्या पुढे चालतय. शून्य निशून्याकडे चाललाय बघा. तुम्ही आता हा साधनेचा परीघ जर लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल आता की आज्ञाचक्राच्या पुढे आत्मज्ञानाच्या झोतात, म्हणजे तो आता खरं तर तो याच्यातला ऋषी जे म्हणतो ना, पूषण्येकर्षे यमसूर प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी हो सावसो पुरुषा सोहम अस्मी, या जाणीवेत येतोय बघा. किती जाणीव इथं तयार होतीये त्याची, कारण त्याला सगळं तेजस स्वरूप दिसायला लागलंय. त्याला आतून ते सगळं दिसतंय. म्हणून ते ताटस्थ पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. जणू काय मोहनास्त्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे, त्याप्रमाणे ताटस्थही तटस्थ राहिले. म्हणजे साक्षीत्वही आठवेनासे झाले. एक सारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणे हेही तो विसरला. म्हणजे त्याला ते इतका अंतर्मुख झाला की तो ते पाहू म्हणून तटस्थ होऊन ठेले, निज रूप पाहता ते सुख काय सांगू. वाचे बोलता न ये, है की नाही. आरती चेनी योगे गेले मी पण माये, ते सुख काय सांगू. ते हे सुख आहे. त्या सगळं अहंकार लोप पावला हो. आपण एक क्षणभर विचार करून बघा की अहंकार सगळं जग म्हणतं अहंकार घालवा, अहंकार घालवा, अहंकार घालवा.
आपण एकदा घालवून तर बघूयात ना, त्या स्थितीत जायचं तर प्रयत्न करून बघा, बघूयात म्हणजे असं मला म्हणायचंय. अहंकार घालवणं म्हणजे नेमकं कुठल्या स्थितीत जाणं आहे की नाही. ती स्थिती आहे ना, एक मानाची स्थिती आहे की मी माझे काहीच नेणे, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आली, तरीच हाता येते सहज समाधी असं म्हणलंय. म्हणून हे भ्रांतीचं ओझ बुद्धीच्या जाणीवेतनच घालवावं लागणार आहे, लक्षात घ्या. कारण तसं मी म्हटलं मला अहंकार गेलाय, गेलेला असतो का? कोणी मूर्ख म्हटलं की लागले त्याला, माझ्या घरातून मला मूर्ख म्हणतो काय? तुम्ही म्हणून बघा ना मला मूर्ख, म्हणजे माझी भ्रांती आहे की नाही कळेल तुम्हाला. असे प्रयोग करायला पाहिजे. तुम्ही आज सर्वजण मला मूर्ख म्हणून जा. आहे की नाही सर? आमचा कर्मबंध तयार होईल, आमचा कर्मबंध तयार. कशाला मी येतो तुमच्या घरी म्हणायला तुम्ही मूर्ख आहात म्हणून. आहे की नाही? हे प्रयोग करायला पाहिजे ना कुठेतरी, नाही तर कशी भ्रांती जाणार कशी हो? ते गजानन महाराज कानाखाली वाजवायचे ना, तेच चांगलं होतं. हे स्वामी आमचे मारत नाही तो, मारलं पाहिजे, झोडून काढलं पाहिजे प्रत्येकाला, म्हणजे आपल्याला. असं असं माझं म्हणणं आहे. खूप भ्रांती आहे, खूप खूप शहाणे समजतो आपण आपल्याला, वाईट शहाणे समजतो. बरोबर. ते पण समजलं पाहिजे, ते पण समजलं पाहिजे. समजून काही नाही, मला समजतं, परत त्याचा अहंकार आहे की मला समजते. सगळ्यांना म्हणून आजोबा तुम्ही तरी मला मूर्ख म्हणून जा, कारण माझं धाडच आहे तुम्हाला मूर्ख म्हणून. गमतीचा भाग सोडून देऊ. परंतु सांगण्याचं काय की या स्थितीमध्ये अर्जुन जातो बघा, कारण कृष्णाने त्याला षंड म्हटलेलं आहे. म्हटलेलं आहे की नाही? त्याला क्लैब्य शिव्या हसडले त्याला, नाही असं नाही. आपल्याला कोणी बोलणार नाहीये, आपण मोठे उगाच झालो खरं, असं पण वाटतं काय का? लहानच राहायला पाहिजे होतं. हे लहान असले की फायदे असतात, कोणीतरी मारत असतं, चुकलं म्हणून सांगत असतं. मोठं झाले की हा मोठा प्रॉब्लेम. नवऱ्याने म्हटलं तुझं चुकतंय तरी राग येतो आपल्याला. नवऱ्याला कोणी आपण सांगितलं की तुझं चुकतंय तरी त्याला राग येतो. हे मोठे होण्याची सर्व दुःख आहेत, है की नाही? लहान असणं फार गरजेचं आहे, म्हणून लहान व्हायला पाहिजे. तैसा विस्मित पाहे कोडे, तो पुढा होते चतुर्भुज रूपडे, त्याची नाना रूप चहूकडे मांडून ठेवली. बघा मी ते म्हटलं ना तुम्हाला, आता तिथं त्याला ते नारायणाचं रूप दिसायला लागलं, कारण तो इतका तटस्थ झालेला आहे. म्हणजे तो शून्यावस्थेत ना आता निशून्यावस्थेत जातोय. बघा कशा प्रकारे की त्याला नारायणाचं चतुर्भुज रूप दिसायला लागलेलं आहे. ते परमप्रेम स्वरूप आहे, तो प्रेमळ नारायण त्याच्या समोर उभा त्याला सर्वत्र दिसायला लागलेला आहे. सर्वम खरविदम ब्रह्म. ही खूप प्रेमाची जाणीव आहे, लक्षात ठेवा. ही खूप प्रेमाची अनुभूती आहे. म्हणून तो म्हणतो, काय म्हणतात बघा, असा आश्चर्यचकित होऊन कौतुकाने तो पाहू लागला. तेव्हा त्याला असे दिसले की आपल्या समोर भगवान श्रीकृष्णाची जी चतुर्भुज मूर्ती होती ती सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली आहे. कारण त्याची भक्ती नारायणावर होती, हो कृष्णावरती होती. तुम्ही मला सांगा, तुमचे सद्गुरू जर तुमच्या ध्यानामध्ये तुम्हाला सर्वत्र दिसायला लागले तर तुमची भक्ती नाही का वाढणार? तुम्ही कोणाचं रूप पाहणार आहात? तुमच्या सद्गुरूंचं पाहणार ना. म्हणून त्याचे सद्गुरू कोण होते? त्याचे सद्गुरू स्वतः कृष्ण होते आणि त्याचं ते चतुर्भुज रूप
कारण त्याचं ते सहस्त्र भुजांचं रूप तो डायजेस्ट ते भयंकर विश्वरूप होतं, पण त्या विश्वरूपापर्यंत घेऊन जाणार ते चतुर्भुज रूप होतं गुरुचं परम प्रेम स्वरूप सर्व शक्ती संपन्न. ते त्याला अत्यंत जवळचं वाटत होतं. लक्षात ठेवा, कारण तो चतुर्भुज कृष्ण त्याचा रथाचा हाकारणारा माणूस होता. लक्षात ठेवा, म्हणजे म्हणत होतं ना ती नाती कशी जवळची आहेत आणि ती माणसातली आहेत. म्हणून हा विचार त्याच्यातला फार महत्वाचा आहे. म्हणून हे जे स्वरूप आहे त्याचं नारायणाचं, हे नारायणाचं स्वरूप फार महत्वाचं आहे. म्हणून ती सर्वत्र अनेक नाम रूपात्मक झाली. म्हणजे संपूर्ण ते सर्वत्र त्याला जे दिसत होतं ते नारायण स्वरूपच दिसत होतं असं म्हणताय. जैसे वर्षा काळीचे मेघवडे हा महाप्रळयीचे तेज वाढे, तैसे आपणावीन कवणीकडे नेदी चिवडो. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू जिकडे तिकडे मेघच दिसतात किंवा प्रलयात वाढलेले तेज जिकडे तिकडे दिसते, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या वाचून कोठेच काही उरू दिले नाही. सर्वत्र नाम रूपाने एक रूपात्मक श्रीकृष्णच अनुभवाला येत होता असं त्यांनी म्हटलेलं. छान आहे ना. वर्षात जिकडे तिकडे मेघच असतात आणि प्रलयात वाढलेले तेज. आता ही उपमा द्यायचं कारणही आपण लक्षात घ्या. प्रलयात वाढलेलं तेज, आता हा स्वतः मागची ती उपमा आपली झालेली आहे. जणू काही प्रलयाच्या याच्यावरती, पाण्याच्या वरती, जलावरती तो तेज स्वरूप त्याला सर्वत्र दिसायला लागलेलं होतं. ही उपमा झालेली आहे ती मागच्या वेळची, त्याला धरू नाहीये. किंवा प्रलयात वाढलेले ते जिकडे तिकडे दिसते, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या वाचून कोठेच काही उरू दिले नाही. सर्वत्र परमेश्वरच आहे, भरलेला आहेच आहे. आणि वस्तूच्या अस्तित्वामध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि वस्तूच्या जडत्वात सुद्धा ईश्वर आहे. हे जरा खूप वरची स्टेज जाते, लक्षात ठेवा. आपल्याला हे खूप अवघड जातं की आपल्या या शर्ट आहे, या शर्टामध्ये ईश्वर आहे. फार अवघड आहे समजणं, फार म्हणजे डायजेस्टच होत नाही आपल्याला की रोज आमच्या कल्पना काकू धुतात हा शर्ट आणि याच्यात ईश्वर कसा असेल, आहे की नाही. बोलकरीन आमच्या असं त्यांचं नाव. तर हे असं गणित आहे. म्हणून पण त्याच्याशिवाय निर्मितीच नाही ना कुठली. हा, म्हणून साधनेचा जो परीघ वाढवावा लागतो, बौद्धिक परीघ जो वाढवायचा आहे तो अशा प्रकारे वाढवत जावं लागणार आहे. कारण ते मला डायजेस्ट होत नाही, ते डायजेस्ट करत जावं लागणार आहे ना. आणि त्याच्यासाठी त्या अग्रबुद्धीची गरज आहे. पण पुढे पुढे काय होतं, इतकं सूक्ष्म होतं, इतकं सूक्ष्म होतं की मग कळतं की अरे हा, त्या सूक्ष्मामध्ये पण ऍटम आहेत, ते इलेक्ट्रॉन तिथेही फिरत आहे, तेही तसंच आहे. मग तिथं पण शक्ती आहे. मग त्याला निर्माण कोणी केलं? हा, ते निर्माण सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. म्हणून हे सर्व निर्मितीची आहे. ही सर्व निर्मिती ईश्वराचीच. या भूमिकेत आपण काय ग्रॉस विचार करतो. ग्रॉस म्हणजे पाणी त्यांनी तयार केलंय, डोंगर त्यांनी तयार केले, सूर्य त्यांनी केलाय, वारा त्यांनी केलाय. हे ग्रॉस विचार आहे. हा, लक्षात. स्थूलात न दिसणार ते. पण आपण असा विचार करत नाही ना कधी की अरे माझी कातडी कोणी निर्माण केली, आला का पुढे, आहे की नाही. माझे हे केस कोणी निर्माण केले. पण हे कोणाला निर्माणच करता येत नाहीत, लक्षात घ्या. करायला गेलं तरी करता येत नाहीत. दुसऱ्याचे काढून घालतात एकमेकाच्या याच्यात. परंतु हे फार अवघड गणित आहे. कारण ही सर्व त्याची निर्मिती आहे. मूळ वस्तू ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व वस्तू सुद्धा त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत. पिरियॉडिक टेबल, त्याच्यात असणारी सर्व मेटल्स ही आपण शोधून काढली, परंतु बनवलीत आपण बनवली का, की त्यांनी बनवलेली. आणि या सर्व वस्तूंना सुद्धा पिरियॉडिक टेबललाही बनवणार
जी अष्टधा प्रकृती आहे तिचं स्वरूप अजूनच वेगळं आहे, कारण ती पिरियॉडिक टेबल मानतच नाही. पिरियॉडिक टेबल हा तिचा एक भाग आहे, म्हणजे सायन्सच्या दृष्टिकोनात म्हटलं मी. बरोबर आहे की नाही? अष्टधा प्रकृती मूळ कुठली मानल्या जाते? आकाश, वायू, अग्नी, जल यांच्याच कॉम्पोजिट स्ट्रक्चर मधनं संपूर्ण पिरियॉडिक टेबल तयार झालं. आता हे पटणं किती अवघड आहे ना, पण सूक्ष्मात विचार केला तर ते पटणार आहे. सूक्ष्मातले विचार आहे. मग आपल्याला प्राणाची निर्मिती कशी झाली हे कळणार आहे, म्हणजे प्राण कसा अचेतनावरनं वरती आला हे कळणार आहे. मग त्या प्राणाला मनाची व्यवस्था कशी मिळाली, ते जीव कसे निर्माण झाले, त्या संपूर्ण जीवातनं विविध योनी कशा निर्माण झाल्या. प्रत्येक ठिकाणी एक लेवल येते, ती लेवल दुसरी लेवल गाठायची असेल तर मध्ये खूप अंतर असतं, लक्षात घ्या. आणि ते अंतर काळाचं अंतर असतं, लक्षात घ्या. म्हणून काळाच्या उदरामधनं ती परत पुढची झेप घेतल्या जाते. त्याच्यातनं विविध जीवांची निर्मिती होत 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 शेवटी माणसाची निर्मिती झाली. ही तर बाह्य स्वरूप झालं सर्व. आणि त्या माणसाच्या आतमध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराची जाणीव हळूहळू हळूहळू उत्क्रांत करत गेली की ज्याच्यातनं अर्जुनासारखा महामानव तयार झाला. काय उत्क्रांतीचं संकल्पना आहे. म्हणून तो ईश्वर सांगतो आहे की मी मनुष्य रूपात येऊ शकतो, तर तू पण मनुष्य म्हणून माझ्याकडे ईश्वराच्या रूपात ये. मी जर परब्रह्म म्हणून अवतार घेऊन परब्रह्म स्वरूपातला मी, निर्गुण स्वरूपातला मी अवतार घेऊन खाली येऊ शकतो, तर तू माणूस म्हणून परब्रह्म का होऊ शकत नाहीस? सर्व गुण तेच आहेत, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. सगळे फिलॉसॉफी अशी चालते बघा, लक्षात आलं? हे सगळं विश्वरूप दर्शनाचे वेगवेगळे आराखडे आहेत. लक्षात घ्या की कसं समजायचं विश्वरूप दर्शन. These are all dimensions you have to understand. भूमिका आपण लक्षात घ्या म्हणजे तो करेल. जयशे झाले. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन, सवेची उघडले लोचन तव विश्वरूप देखे. म्हणजे आतापर्यंत त्याला आत्मज्ञानाच्या जाणीवेवरती आणून ठेवलं होतं. बघा कसं आहे, आत्मज्ञान शून्य निशून्याच्या थोड्याफार जाणीवेत आहे, पण तो डोळे बंद करू नये. हे तर दिलेलं आहे त्यांनी. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन, स्वरूपाचं समाधान करून ठेवलं. त्याचं स्वरूपी विश्वरूप देखले. स्टेप्स त्याच आहेत सगळ्या. स्वामींनी किती ज्ञानेश्वरीचा अभ्यास सखोल केला असेल बघा, त्याशिवाय अशा काव्याला स्फूर्ती येईल का? आणि अनुभूतीत ती ही सद्गुरूंना दिलेल्या नवरत्न हारातनं प्रकट केलेली आहे. इतकी साधी गोष्ट नाहीये. म्हणून नवरत्न हार हा म्हणजे स्वामींच एक काय म्हणतो आपण ज्वेलरी मधलं एक फार मोठं आपल्याला मिळालेलं एक काय म्हणतो देणगी आहे असं अनमोल दागिना आहे हा स्वामींचा. म्हणून हा दागिना आपल्याला कळला पाहिजे नेमका. म्हणून प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडले लोचन तर विश्वरूप देखे. आणि मग तेव्हा सहजपणे जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याला विश्वरूप दिसतं. ते काय म्हणतात बघा, प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहतो तो त्याला विश्वरूप दिसू लागले. लक्षात. म्हणून या आत्मज्ञानानंतरच्या जाणीवेमध्ये तो नंतर आलेला आहे.
अगोदर स्वरूपी विश्वरूप देखिलेले आहे आणि मग त्याला कळतं विश्वरूपी स्वरूप सामावले आणि मग त्याच्यानंतर स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य. या तुम्ही आयुष्यात कायम पाठच करून ठेवा या गोष्टी. याच्या पलीकडे कुठलंच तत्वज्ञान नाही लक्षात ठेवा. आणि कोणी काही सांगत असेल ना तर त्या माणसाला काही बोलू नका, नमस्कार करा, निघून येते. कारण अशा लोकांना सांगण्यात काही अर्थ नाही हो, आहे की नाही. कारण खरंच ज्ञान कोणी देतच नाही ना, असं होऊन बसतं इथे. आणि एवढ्या खोलात तेवढं सांगितलं इथं ज्ञानेश्वरांनी, नाही का. त्यामुळे काय म्हणजे आणि हे सगळं अनुभूती घेतलेली लोक आहेत. ज्ञानेश्वर काय, स्वामी स्वरूपानंद काय, हे सगळे अनुभूती घेतलेली लोक आहेत हो. म्हणून याच्या अलीकडे पलीकडे जर कोणी काही सांगत असेल ना तर त्याच्या खूप काही नादी लागण्यात काही स्वारस्य नाही. पण आपण एवढ्या हाईटचं जर कुठली गोष्ट करत असू तर खालती उतरायचं कशाला, असं माझं म्हणणं. बरोबर आहे ना. ते तुम्हाला आता कळेल की माधवनाथ महाराज कशा प्रकारे ज्ञानेश्वरी सांगत असतील. त्यांचा तो वसा होता हे आहे ना. जीवा शिवाची होता भेटी मावळूनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञाते वाहत. ती त्रिपुटीच निघून जाते. गेली ना त्रिपुटी, अर्जुनाची गेली ना, आहे की नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळा हे जे वाचतो पहिले 3 हे का वाचतो, कारण ह्या प्रत्येक वेळा त्या अनुभूतीत आपण जातोय की नाही हे आपल्याला कुठेतरी बघता यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. एनिवे, म्हणून पुढे म्हणतात काय, इहींची दोही डोळा पहावे विश्वरूप सकळा तो श्रीकृष्ण सोहळा पुरविला ऐसा. याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्वरूप पहावे अशी जी अर्जुनाची इच्छा होती ती भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली. कारण त्याला त्या 2 डोळ्यांनी बघायचं होतं, असा त्याचा शब्द आहे बघा, तुम्हाला आठवत असेल तर. बरोबर आहे ना. म्हणून आणि त्याला त्या 2 डोळ्यांनी चक्षुर्वै सत्यम त्याला ते दाखवायचं होतं कृष्णाला. त्यामुळे कारण त्याला पुढचा जो प्रवाहात जायचं होतं ते सर्व दर्शनामधनं त्याला पुढची सर्व ऊर्जा मिळणार होती, लक्षात ठेवा. काय होतं माहितीये का, मी हे जे संत मंडळी एवढे तरुण का असतात माहितीये का, सतत ते त्या जागृतीत असतात. कारण का, ते दर्शन जेव्हा होतं ना तेव्हा तो उत्साह आपोआप त्यांच्यामध्ये फिरायला लागतो. म्हणून विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाला कोण उत्साह आला, विचार करा ना. केवढं त्याला ते फील झालं असेल की अरे काय हे सर्व लोक, संपूर्ण ब्रह्मांडच श्रीकृष्णाने तयार केले आणि मी म्हणजे पण कृष्ण आहे आणि ही सर्व लोक काळाच्या ओघात जाणारच आहेत. आता फक्त मी कारण आहे एवढंच. आणि ईश्वराच्या नियोजनातनं मला हे कर्म करायचे. म्हणून तुम्हाला जे प्राप्त कर्म दिलेलं आहे, प्राप्त कर्माचरणी निपुण, हे का म्हटलं जातं. म्हणून आपल्याला जे प्राप्त कर्म आहे ते ईश्वर नियोजित प्राप्त कर्म असावं. ईश्वर नियोजित प्राप्त कर्माची जाणीव वेगळी आणि देह बुद्धीतनं निर्माण होणारी प्राप्त कर्माची जाणीव वेगळी, लक्षात ठेवा. हा माझा मुलगा, त्याच्या घरात त्याचं लग्न झालंय, सर्व झालंय, तरी मी अजूनही तो ऑफिस मधून आला की मीच पोहे करून देणार, मीच त्याला खायला घालणार, त्याला प्राप्त कर्म म्हटलेलं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून प्राप्त कर्म नेमकं काय आहे हे कळलं पाहिजे आणि माझी आसक्ती कुठे आहे हे कळलं पाहिजे. आपण जे बऱ्याच गोष्टी करत असतो त्या अपेक्षेतनं आणि आसक्तीतनं करत असतो. आपल्यामुळे काय, म्हणून ते हनुमंताचं सुद्धा दिलंय ना उदाहरण, आजची गोष्ट पाठवलेली आहे ती खूप छान आहे, हिंदीतली असली तरी. हे हनुमंताला वाटत असतं की आता सीतामाईला मी वाचवतोय.
आहे की नाही? म्हणजे ही त्याची देहबुद्धी होती ना. पण राम त्याच्या अगोदरच मंदोदरीने त्याला वाचवला. आणि त्राटिका तिने सांगितलेलं, त्राटिका नाही काय तिचं नाव म्हटलं, हा त्रिजटा, त्राटिका नाही त्रिजटा. ती तिथली संन्यासी असते. ती म्हणते हा संपूर्ण जाळून टाकेल. तिचं हे वाक्य खरं होतं. खूप सुंदर आहे ती कथा, आलं लक्षात. म्हणून इथं नेमकं कळलं पाहिजे. इथं हनुमंतांना नेमकं कळलं, म्हणजे ते बुद्धिमत्ता वरिष्ठ होतेच, पण त्यांच्या कृतीतनं म्हणजे श्रेष्ठ भक्त जरी झाला तरी सुद्धा त्याला कुठं ना कुठेतरी ईश्वर त्याच्या जाणीवेतनं सांभाळतच जात असतो, असं मला म्हणायचंय. आणि आपण तर श्रेष्ठ भक्तही नसतो, बद्ध भक्त असतो. आपल्या जाणीवेतनं आपल्याला सुरुवातीला तर सांभाळता यायला पाहिजे की मी किती आसक्ती आहे, मी किती नातवांमध्ये अडकलोय, मी किती पोरांमध्ये अडकलोय, मी किती अपेक्षा करतो आहे लोकांकडून. हे सर्व आपणच आपलं अनालिसिस करता यायला पाहिजे ना. त्याशिवाय मी जर ते केलंच नाही तर मी जर घरी थांबलोच नाही तर मग कसं माझ्या मुलाबाळांचं होणार वगैरे वगैरे. अशा बऱ्याच घटना आहेत आपल्या जीवनामध्ये. पण ते आपलं प्राप्त कर्म आहे का हा विचार हा विचार आपल्या आत्मकल्याणाचा विचार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणाचा फारसा विचार करण्याचा काही स्वारस्य नाहीये. म्हणजे दुसऱ्याचं अकल्याण व्हावं ही इच्छा नाहीये, पण अरे तू प्रथम तुझं तर कल्याण साध. तुझं कल्याण जर तू साधलं तर बाकीच्यांचंही कल्याण आपोआप तुझ्या जाणीवेतनं होत राहणार आहे. कारण ते त्यांच्या प्रारब्धाने आलेत ना, ते त्यांचं प्रारब्ध भोगायला आले आणि मी अनुषंगाने उगाच दुःखी होतोय. मी अनुषंगाने दुःखी व्हायचंय का? माझ्या मुलाला प्रमोशन मिळालं काय न मिळालं काय, मिळालं तरी मी आनंदी व्हायचं काही खूप कारण नाही, आणि नाही मिळालं तरी मी काही खूप दुःखी व्हायचं कारण नाही. तीच गोष्ट नवऱ्याची आहे की नाही. नवरा कुठेतरी लांब असतो, आपल्याला वाटतं यावं यावं यावं, त्याने यावं यावं, तो येतो, परत तो आला म्हणून आनंद वाटतो, आणि तो आता इथंच आहे म्हणून दुःखालाही सुरुवात होते. दोन्ही गोष्टी आहेत बघा. आजी गणितच धरू हे काय, हे काय प्राप्त कर्म आहेत का आपली? हे आपली प्राप्त कर्म नाही. अरे तो त्याच्या नशिबाने घेतोय, आपण आपल्या नशिबाने घ्यावं ना. पण हे समजायला खूप वेळ लागतो. हे समजून घेत 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 आयुष्य जगावं लागतं, लक्षात ठेवा. आणि मग कुठंतरी 45-50 वर्षानंतर कुठंतरी ती गुरुकृपा होते ज्या अर्जुनाला झाली. अशी गणित आहे, खरं नाही सांगत तुम्हाला. हा अध्यात्म स्वरूपच तसं आहे. पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे हो, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे. आणि प्रत्येकाचा जन्म वेगळा आहे, प्रत्येकाचे आई वडील वेगळे, प्रत्येकाचे नवरे वेगळे, प्रत्येकाच्या बायका वेगळ्या, प्रत्येकाची पोरं वेगळी आहेत, सगळं वेगळं आहे. आपण उगाच आपलं 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 म्हणत बसतो. खरं तर आपलं काहीच नाहीये. म्हणून यांनी ती माझी आई म्हणते ना, ते गाणं वाचलं ना, कविता ते ऐकत त्याचा अर्थ समजून घ्या काय आहे तो. ती सांगते बाळा समजून घे, हा जीवन वाया नको घालू. मी तुझी खरी आई आहे. ती प्रकृती माता सांगते तुझी खरी आई कोण? जिने जन्म दिला ती आई नाहीये तुझी. आधुनिक लोकांना पटणं जरा अवघड आहे ते, आहे की नाही. म्हणजे ती आई खोटी आहे म्हणण्याचा अर्थ असा की तिने आपल्याला काहीच दिलेलं नाहीये, तिने फक्त जन्म दिलेला आहे, लक्षात. पण आपल्याला वाढवणं, आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करणं, बरोबर आहे, त्याप्रमाणे आपण वाढत जाणं, हे सर्व प्रकृती माता आहे ना. आपल्याला खायला प्यायला घालणं, म्हणजे माझी आई कुठली तरी वेगळी आहे हे तर कळलं पाहिजे. मग ही जर आई असती तर जन्माच्या अगोदर कुठली आई होती? आणि मग आपण
मरायच्या अगोदर आपली आई काही वेळ निघून जाते, किंवा आपण अगोदर मेलो तर मग ही आई काय करणार आहे? ही आई रडतच बसतीये मुलगा गेला म्हणून. असंच घटना घडतात ना, आपण पाहतोय ना. म्हणजे खरी आई आहे का कुठली, आपली आई खरी कुठली हे ओळखता यायला पाहिजे. पण असं आईला सांगितलं तर आईला काय? आईला राग येऊ दादा, आईचा सांगायला कशाला जायला पाहिजे? हे बघा, कृष्णाने गीता सांगितली आहे लक्षात, अर्जुनाने काही सांगितलेलं नाहीये याच्यात. आणि आपण अर्जुन व्हायचंय आपण कृष्ण व्हायचा प्रयत्नच करायचा नाहीये. तर त्यांचा कृष्ण असेल त्यावेळेला कळेल त्यांना, कारण ते तुमच्यासारखेच आहेत ना. असं काही नाहीये की आई वडील असले म्हणजे ते सर्वज्ञानी झाले, असं थोडीच असतंय. त्यांच्याही ज्ञानाच्या कॅपॅसिटीज आहेत, तेही माणसंच आहेत ना शेवटी. त्यामुळे आपला भाव असावा तो. म्हणून प्राप्त कर्माचरणी निपुण, म्हणून ते प्राप्त कर्म जर असेल, आणि तेही स्त्रियांच्या बाबतीत सासू सासरे लग्न झाल्यानंतर हे आई वडील ते प्राप्त कर्माचरणी निपुण. हल्लीच्या आता काळाप्रमाणे तुमचे म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे जे आई वडील असतात ते आहेत, त्यांचं करता येत असेल तर करा, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. परंतु कर्तव्याच्या जाणीवेतनं जर म्हणाल तर तुम्ही करणं हे एवढं अपेक्षित नाही. म्हणजे नैतिकतेला म्हणण्याच्या धर्माला धरून नाही, पण आता धर्माच्याही परिभाषा थोड्याफार प्रमाणात बदलला. कारण शेवटी कसं आहे, आपल्याला आपली उत्क्रांती करायची. त्यामुळे आपले सासू सासरे काय, आपले स्वतःचे आई वडील काय, किंवा मुलाच्या बाजूनी त्याचे सासू सासरे काय, आणि आपले आई वडील काय, हे सर्व ईश्वर निर्मितच जर आहे, तर त्यांची सेवा करणं ते जर आपल्या अनुषंगाने आपल्या समोर जर आलं असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करू नका. म्हणण्याचा भाग तो आहे. टाळण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, पण उगाच डोक्यावर घेऊन हिंडतही बसायचं नाही. नाहीतर त्यांनी काय होतं की आपलं वैयक्तिक जीवन जे आहे, आपली साधना आहे, ती साधना वाचन मनन हा ओढा कुठंतरी इतका भरकटून जातो की आपण मग तिकडं फिरकत सुद्धा नाही. इतकं विचित्र गणित आहे ते. म्हणून सत्संग किंवा ईश्वराचं नामस्मरण हे सतत करावं लागतं म्हणतात. त्याची कारणच आहे, कारण त्याची गोडीच ना, मूलतः गोडी नसते. मूलतः कोणाला गोडी आहे इथं, आहे की नाही? आपल्याला गोडी नसते, गोडी लावावी लागते. कडी लावून बसावं लागतंय ना, तरच ती गोडी लागणार आहे. आपण कडी लावून बसतच नाही, कायम दरवाजे उघडायचे आपले, आओ जाओ घर तुम्हाला अशी आपली स्थिती आहे. त्याच्यामुळे ईश्वराच्या नामस्मरणात गोडी लागत नाही, हा विषय आहे त्याच्यातला. या भूमिकेतनं म्हटलं मी तुम्हाला. म्हणून अर्जुनाची इच्छा होती ती भगवंतानी अशा रीतीने पूर्ण केली. अनेक वक्त्र नयनम, अनेकात अद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यता युधम. त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अनेक तोंडे होती. आता तो दृष्टीने पाहतोय, लक्षात घ्या. त्या विश्वरूपाच्या ठिकाणी अनेक तोंडे होती, अनेक प्रकारचे अद्भुत दर्शन होत होते, अनेक प्रकारचे दिव्य अलंकार होते, व जे विश्वरूप अनेक प्रकारच्या दिव्य आयुधांनी उद्युक्त दिसत होते. तर हे ते विश्वरूप त्याला आता जे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे त्याचं स्वरूप आहे, लक्षात. तर याचं स्वरूप जे आहे आणि याचा संपूर्ण भावार्थ जो आहे हा आपण सोमवारी बघूया. लक्षात आलं? म्हणजे इथं जरा वेगळा टर्न आपल्याला मिळणार आहे, म्हणून तसं मला म्हणायचं. हरिओम हरिओम हरिओम.